नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मनोज पाटील, अल्विरन ऑर्गॅनिक. आज आपण मोहोळ तालुक्यामध्ये एका गावामध्ये झेंडूच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकताय, 1.5 एकराचा प्लॉट आहे आणि पूर्णपणे 100% ऑर्गॅनिक वरती डेव्हलप झालेला प्लॉट आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जवळपास 3.5 ते 4 महिने होत आले या प्लॉटला. 4 तोडे होऊन गेलेले आहेत. 4 दिवसाला तोडा निघतोय, पण विदाऊट केमिकल. आणि ह्या मागल्या महिन्या ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जसा पावसाचा ओघ जादा झाला, त्या वेळेला बरेच प्लॉट करपा, फंगल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, करपा किंवा ओला करपा, ह्याच्यामुळे बरेच प्लॉट गेले. पण हा प्लॉट तुम्ही बघू शकताय, हा प्लॉट 100% ऑर्गॅनिकवर असून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला. तर आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी जिने हा प्लॉट प्युअर ऑर्गॅनिकवर करायचं ठरवलं, अशा आपल्या सोबत आहेत. त्यांचा अनुभव हा फार आपल्याला महत्वाचा असणार आहे. तर त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव प्रताप वामन व्यवहारे, राहणार खंडाळी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9172 83 11 74. तर सर्वप्रथम आम्हाला सांगा की हा प्लॉट पूर्णपणे ऑर्गॅनिकवर करायचा आणि अशा पद्धतीने करायचा, हे तुम्हाला कसं वाटलं? ह्याच्या अगोदर तुमचे झेंडू असायचे? असंच हा, त्यावेळेला तो झेंडूचा प्लॉट किती दिवस चालायचा आणि आता ह्याच्यामध्ये काय फरक वाटला? त्यावेळेस चालायचं एक 3-4 तोड्यात प्लॉट संपून जायचा पूर्ण. 3-4 तोड्यात झेंडूचा प्लॉट संपायचा. संपायचा. ओके. आता आपला आता 4था तोडा झालाय, अजून प्लॉट ग्रोथ घ्यायला लागला जास्त. ओके, म्हणजे ह्या वर्षी सुरुवातीला तुम्ही अल्विरन ऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजी वापरली. कोण तुम्हाला याचा सल्ला दिला? सल्ला आपला जमीर सर. जमीर सरांनी आपल्याला सल्ला दिला. ओके नितीन सर. ओके, जमीर सर, नितीन सरांच्या माध्यमातून तुम्ही हा प्लॉट प्युअर ऑर्गॅनिकच्या माध्यमातून करण्याचं ठरवलं. तर आता तुम्ही म्हणता की 4 महिने झालं, 3.5 महिने ह्या प्लॉटला झाले, 4 तोडे होऊन गेल्यात. 4 तोडे. तर जे अल्विरॉनची जी टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली, त्याचा आम्ही म्हणजे आम्हाला कल्पनाही करवत नाही. तुम्ही जरा इथं उभारून बघा साहेब, म्हणजे साहेबांच्या जर बघितलं तर खांद्याला प्लॉट लागते, इतका जबरदस्त डेव्हलप झालेला प्लॉट आहे. तर सर तुम्ही टेक्नॉलॉजी काय काय वापरली होती अल्विरन ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी, हे आमच्या जरा शेतकऱ्यांना सांगा. प्रथमतः आपण फंगो प्लस वापरलं सुरुवातीला. त्यामुळे काय झालं? त्यामुळे रोपाची तुटाळ झाली नाही, रोपाची कूज झाली नाही. बर, मर म्हणून ती काय झालीच झाली नाही. नाही. ओके, ती आणि- पहिला आळवणी केली का? हा, पहिली आलं. ओके. त्यानंतर अजून त्याचा प्रादुर्भाव म्हणजे अजूनपर्यंत हा, बुरशी आली नाही कुठं आपल्या प्लॉटला. अरे वा, बेस्ट. किती सोडलं होतं सर ते? आपण 1.5 एकरासाठी 1 किलो सोडलो. फक्त 1.5 एकरासाठी एकच किलो फंगो प्लस सोडलंय. म्हणजे रिझल्ट बघा, एकदा वापरा आणि विसरून जावा, अशा पद्धतीचा रिझल्ट फंगो प्लस चाललाय. मर तर नाहीच, पण 3 महिन्यामध्ये अजून बुरी करपा, वल्ला करपा सुद्धा या प्लॉटला आलेला नाही. त्यानंतर सर? त्यानंतर आपण 10 दिवसानं किपॉन वापरलं. ओके. किपॉन मुळे काय झालं, रान असं भुसभुशीत झालं. हा, परत वाढ झाली आणि मुळी फास्ट चालला लागली ओके. झाडाची मुळे. तुम्हाला कशावरून वाटलं साहेब रान भुसभुशीत झालं ते? ठीक आहे, आता समोरच आहे दावा की आमच्या शेतकऱ्यांना सर. मुळे रान पांढरी मुळी वरच दिसायला लागल्या सगळी. पांढरी मुळे. ओके. आणि माती सुद्धा अशी चहा पत्ती सारखी झाल्या, मौजार. ओके. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मातीतला बदल दिसाला तुम्हाला. त्यानंतर तुम्ही खालून सॉइल मीट सोडलं होतं, अल्ट्राकेन सॉइल जमिनीतून दिलं होतं. ते ह्या 1.5 एकराच्या प्लॉटला किती दिलं होतं सर? त्यासाठी आपण 2.5 लिटर दिलं. ओके ओके. त्याचा रिझल्ट कसा वाटला? त्याचा रिझल्ट आहे का, फुटव्यासाठी किंवा ह्याचा बुंदा अपटेक फास्ट झालं त्यामुळे. अपटेक फास्ट झाला. ओके. आणि त्याचा परिणाम झाला फुटव्यावरती. फुटव्यावरती. आणि त्यानंतर स्प्रे मध्ये तुम्ही सुप्रीमो आणि कॅल्सिबोचा स्प्रे घेतला होता. स्प्रे त्याचा परिणाम कशावर झाला? फुटव्यावर. फुटव्यावर. व्हेजिटेटिव्हची ग्रोथ म्हणतोय आपण, ती प्लॉट मध्ये आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो. ही प्लॉट बघा, हे जंगली झाड असल्यासारखं फुटले. तुम्ही बघू शकताय. फुटवा म्हणायचा का काय म्हणायचं याला, म्हणजे आम्हाला सुद्धा कळे ना फुटवा म्हणायचं त्याला काय म्हणायचं. हे जंगली झाड जसं वाढतंय त्या पद्धतीने हा झेंडू वाढलेला आहे. ओके. आणि चांगली कळी निघण्यासाठी त्यानंतर रिबुस्टर आणि कॅल्सिबोचे तुम्ही स्प्रे घेतले. आम्हाला साहेब तुमच्या प्लॉटमध्ये असं जाणवतंय की फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, ओला करपा हे तुमच्या प्लॉटमध्ये काही सुद्धा दिसत नाही. तर हे कशामुळे? हे आपलं कॅल्सिबो, परत रिबुस्टर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की अल्विरन ऑर्गॅनिकची जी तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी वापरली, त्यामुळे तुमच्या प्लॉटला ह्या वर्षी म्हणजे अशा पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा रोगानं जरा सुद्धा शिवलं सुद्धा नाही. ओके. आणि रिझल्ट मध्ये जर बघितलं एव्हरेज मध्ये, कारण सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याचं कसं असते, नुसता प्लॉट हिरवा दिसून उपयोग नाही. आज मार्केटमध्ये हजारो कंपन्या आहेत,
ज्या मार्केटमध्ये फक्त काम करतात कशावरती, हे जे पान दिसते तुम्हाला, हे पिवळ्याचे हिरवं कसं होईल ह्याच्यावरती काम करणाऱ्या हजारो कंपन्या मार्केटमध्ये आहेत. पण अल्विरॉन ऑर्गॅनिक अशी एकमेव कंपनी जी जमिनीवरती काम करते आणि जमिनीवर इतक्या चांगल्या पद्धतीने काम झाले, जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढल्या, जमीन जिवंत झाल्या. त्याचा परिणाम असा आहे की सरांचा आतापर्यंत कित्येक वर्ष स्वतः व्यापार आहेत सर. आज प्रगतशील शेतकरी आहेत आणि झेंडूचे व्यापार आहे ना सर. ओके, झेंडूचे व्यापारी सुद्धा आहेत. आणि एवढं असून आज जर बघितले तर जमीन इतकी चांगली झाल्या की त्यांचं जर वर्षी 2-3 तोडा किंवा लई झालं तर 4था तोडा व्हायचा आणि प्लॉट संपून जायचे. म्हणजे बघा, खर्च एवढा करायचा आणि 4 तोड्यात प्लॉट संपून जायचा. पण ह्या वर्षी आपण बघू शकतोय 4 तोडे झालेत पण अजून तरणा बांध बसल्यासारखा प्लॉट आहे. आज प्लॉट बघू शकतो अगदी असं म्हणजे आत्ता तोडा चालू झालाय का अशा पद्धतीचा प्लॉट आहे. तुम्ही बघितलं सगळीकडे तर जेजुरीमध्ये भंडारा मारल्यासारखं जसं मंदिर दिसतंय तशा पद्धतीनं तुम्हाला आज आपला प्लॉट दिसतोय. ओके, म्हणजे आपण बघू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीनं प्लॉट आहे. तर ह्या भागामध्ये किंवा आमच्या सर्व, कारण आज तुम्ही जसं सर की तुम्ही तरुण आहे आणि तरुण असून सुद्धा तुम्ही शेतीमध्ये वळलात आणि शेतीमध्ये वळत असताना ऑर्गॅनिककडे तुम्ही फोकस केलं, बरोबर. तुमच्या डाळिंबाच्या प्लॉटला वापरलं होतं, त्यानंतर तुम्ही शेवंतीला वापरलं. ओके, तर ह्या टेक्नॉलॉजी बद्दल बरेच लोकांचं असं मत असते शेतकऱ्यांचं की ऑर्गॅनिक मध्ये गेले की लवकर रिझल्ट येतोय का नाही, कारण ते दुकानदारच त्याला सांगते ऑर्गॅनिक मध्ये रिझल्ट येत नाही म्हणून. तर सर तुम्ही काय सांगशील, जो तुमचा अनुभव आहे एक शेतकरी म्हणून, तुमचा प्रामाणिकपणे अनुभव आमच्या महाराष्ट्रातल्या न भारतातल्या सर्व शेतकरी लोकांना तुम्ही काय सांगशील? नाही, रिझल्ट आहे, फास्ट रिझल्ट आहे ते. हा. आता ही आपला 5वा तोडा होईल, 1 टनाचा तोडा होईल बरोबर. क्या बात आहे. म्हणजे 800 आधी 800 होतं, आता नाही 800चा विषय नाही सर, 4 तोड्यात प्लॉट संपत होता यांचा. नाही तरी पण आता ह्या तोड्याला 1 टन. या वर्षी 5वा तोडा यांचा 1 टनानं जाईल. क्या बात आहे. अजून एक 6 ते 7 तोड माल आपला स्टँड आहे. म्हणजे 6 ते 7 तोड्याचा इथं बघू शकतोय माल तयार आहे. हा पहिला तोडा, हा दुसरा तोडा, ओके, त्यानंतर हा तिसरा तोडा, ही कळी ही तिसरा तोडा, हा 4था तोडा, त्यानंतर ही बारकी कळी 5वा तोडा, आणि ही जी कळी आहे, ओके, हे 6वा तोडा आहे. आणि हे जे फुटलेलं आहे, हे आता जे फुटलेलं आहे ना, हे इथनं पुढं नाही. शेतकरी दादांचं मत आहे की अजून पुढं 5 तोडे तर चालणारच, पण आमच्या अनुभवावर तुम्हाला सांगतोय सर, ह्याच्यात डबल चालणार. कारण अल्विरॉन ऑर्गॅनिक मुळे मी बघितलं स्वतः की प्लॉटचे बड्डे केलेले सुद्धा मी बघितल्यात. आणि आमची तुम्हाला शुभेच्छा आहे की हा प्लॉट साहेब बड्डेच करायचा आपण. आणि चांगल्या तुम्हाला जो आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांच्या बरोबर तुम्ही उत्स्फूर्तपणे सांगितल्याबद्दल अल्विरॉन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो सर. धन्यवाद. आणि आपला हा प्लॉट बघण्यासाठी आज आपल्या पंढरपूर असेल, सोलापूर असेल, ह्या भागामधून, सांगली, कोल्हापूरहून, मराठवाडा, विदर्भ, लोहारा, धाराशिव ह्या भागातून माणसं किंवा सहकारी जे प्लॉट बघण्यासाठी आलेले आहेत, आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणं गरजेचं आहे. मी सगळ्यांना विनंती करेन, फक्त तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला कशा पद्धतीने हा प्लॉट वाटला. जे शेतकरी दादा सांगतात की ऑर्गॅनिकवर डेव्हलप झालाय ते फक्त तुम्ही सांगावं. गाव आणि तुमचा रिझल्ट काय अनुभव वाटतं सांगा बघू. एकच 5-10 सेकंदात सांगा. बरं, मीच विचारतो सर, प्लॉट कसा वाटला? एकदम छान प्लॉट आलेला आहे ना साहेब? 3-3.5 महिन्याचा प्लॉट. मी माकणीचा आहे, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव, ओके. राहणार माकणी. मी सय्यद सर बोलतोय. हा. तिथं हे प्लॉट बघण्यासारखं झालेलं आहे. ही प्लॉट बघण्यासाठी खास आलेला आहे मी तिथून. ठीक आहे, एवढंच बोलतो. हा, पुढचे बोला, पुढचे. नमस्कार, मी निखिल जाधव, माझं गाव माकणी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. मी हा खंडाळा गावाचा म्हणजे प्लॉट बघायला आलतो. हा प्लॉट नंबर 1 आहे. 3-3.5 महिन्यात हा प्लॉट आलेला आहे. आणि हा जो प्लॉट आहे हा अतिशय सुंदर प्लॉट आहे. आणि या प्लॉटसाठी मी नाव कसं प्रताप पवार यांचं स्वागत करतो. तर ह्या प्लॉटला जिने मार्गदर्शन केले असे नितीन वसेकर साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपल्याला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया महत्वाची आहे. सर, आमच्या सर्व शेतकऱ्यांना काय सांगाल? आणि हा प्लॉट तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप केला त्याबद्दल पूर्ण अल्विरॉन टीम कडून तुमचं मी अभिनंदन करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना सर काय सांगा?
ऍक्च्युली आपल्या ज्या पिकांना मी टेक्नॉलॉजी दिली आतापर्यंत आजपर्यंत हजारो मी वैयक्तिक दिलेले तुमचा झेंडा असू द्या केळी असू द्या टोमॅटो असू द्या ऊस असू द्या द्राक्ष स्टॉप वन एक्सलंट रिझल्ट आहे. पण शेतकरी स्वतःहून पुन्हा रिपीट तीच टेक्नॉलॉजी वापरतात. असाच हा एक प्लॉट आहे, त्यातलाच एक प्लॉट आहे. म्हणजे शेतकरी खूप समाधान आहेत आपल्या टेक्नॉलॉजीवरती, भरपूर समाधान आहे. ओके धन्यवाद सर.